आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। आज सांगली लोकसभा मतदारसंघातून आमच्या मिरज तालुक्याचे सुपुत्र विशालदादा पाटील यांना महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांनी आयडिया करून बरोबर त्या यादीतून नाव कटवलं। त्याचा निषेधार्थ म्हणून आज मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त केलेली आहे। या बरखास्तीमध्ये एकच उद्देश आहे, अजून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजून शहाणं व्हावं। कारण ज्यांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे त्या पक्षाचा इथं साधा ग्रामपंचायत सदस्य नाही, साधा जिल्हा परिषद सदस्य नाही, कडेगाव पोलूसच्या मतदारसंघामध्ये यांच्या पक्षाची डिपॉझिट जप्त झालेली आहे। असं खालच्या ग्राउंडला यांचं समाजामध्ये काहीही नाही। आणि वसंतदादांच्या जिल्ह्यामध्ये आपण जर शिवसेना जर या ठिकाणीच उमेदवारी मागते, याच्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या जनतेमध्ये संशय आहे, शंका येते की वा सांगलीचीच जागा का, दुसरी जागा का घेत नाही तुम्ही? इथं तुमचं काय बालेकिल्ला आहे का? मग तुमचा बालेकिल्ला वरळी विधानसभा मतदारसंघ असेल, मग त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा सुपुत्र एखादा येऊन तिथं अर्ज भरला आणि आमचा हक्काची जागा आहे म्हणून सांगू लागला तर तुम्हाला चालेल का? उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी निषेध म्हणून मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त केलेली आहे। जवळजवळ 70 ते 80 पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामा आज दिलेले आहे। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।